नमस्कार. JSS महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी मुख्य संपादक संदीप धेबडे. आज दिघी या ठिकाणी मी आलेलो आहे. तर दिघी या ठिकाणी सर्व दिघी परिसराची मी आज पाहणी केलो आणि जनतेच्या काय समस्या आहेत ते जाणून घेतलेले आहे. आणि आता याच परिसरामध्ये काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचीही काय आपण समस्या जाणून घेणार आहोत. तर तुमचं काय नाव? दशरथ पाटील. तुमचं? सतीश घोडे. बरं, आता सध्या ज्येष्ठ नागरिकासाठी काय केलं पाहिजे निवडून आल्यानंतर? आता काय दवाखान्याची व्यवस्था, एस टीची व्यवस्था, रेल्वेमध्ये जाण्याची व्यवस्था. आता वय झालं तर सगळ्याच सोयी पाहिजे आम्हाला. अजून काय सांगणार उमेदवारांना जे निवडून येतील त्यांना? काय अजून काय सांगणार? चांगली जनतेची सेवा करावा, चांगले निवडून आलेले लोकांनी. बस इतकंच, काय दुसरं आणखी. आपलं काय नाव? सतीश घोडे. बरं, तुमचं काय ज्येष्ठ नागरिकासाठी ह्या उमेदवारांनी काय केलं पाहिजे तुमच्या? ज्येष्ठ नागरिकासाठी म्हणजे असं की त्याला एक तर बघा. जे म्हणजे हे असतं अनएम्प्लॉईड, त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे. जसं तुमच्या यांच्यासाठी केली आहे, कोणासाठी लाडकी बहीण योजना. तशी ज्यांना अनएम्प्लॉईड आहे, ज्यांना काही म्हणजे उत्पन्न नाही, अशा लोकांसाठी काही सोय केल्या पाहिजे. दुसरी गोष्ट अशी का मेडिकल ग्राउंडवर तर 5 लाखापर्यंत सोय मिळून राहिली आहे. परंतु त्याच्यावरती जर काही असलं तर त्याचाही काही फायदा मिळाला पाहिजे. कारण मुख्य म्हणजे मेडिकल ग्राउंड औषधी जे आहे ते औषधी गव्हर्नमेंटने याच्यामध्ये घेतली पाहिजे, इन्शुरन्समध्ये. आता इन्शुरन्समध्ये 12 महिन्याची औषधी गव्हर्नमेंट घेत नाही, म्हणजे इन्शुरन्समध्ये घेत नाही. आता आम्हाला लोकांना तर 12 महिने औषधी पाहिजे. हे इन्शुरन्समध्ये ॲड झालं पाहिजे केव्हा तरी. आणि आता ह्या ठिकाणी सध्या आता हे जे फिरत्यात व्यायामसाठी आणि या फुटपाथचं काय दुरुस्ती नाही, काय नाही या नाही, आमची इथे चांगली दुरुस्ती आहे. आमची इथे आता मला पुढे तर अजून काही स्कोप वगैरे येण्यास शक्यता आहे. आमचा इथला रोड वगैरे फार चांगला झाला आहे. आमच्या इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. मग तुम्हाला ज्येष्ठ नागरिकासाठी काय ऑफिस येते नाही का? नाही ना, जागा नाही, ऑफिस नाही. मग तुम्ही कुठं ज्येष्ठ नागरिक सर्व कुठं बसता? ते खाली तिथे एक सोय केली आहे, महेश दादांनी करून दिली आहे आम्हाला. तिथे त्यांनी आम्हाला ते करून दिलं आहे, सर्व टेबल खुर्च्या शेड टाकून दिला आहे. महेश दादांनी करून दिला आम्हाला ते. अच्छा, अजून काय केलं आपलं? रेल्वेमध्ये फॅसिलिटी नाही आहे सध्या ज्येष्ठ नागरिकासाठी. रेल्वेमधली फॅसिलिटी मिळाली पाहिजे. जशी ST महामंडळाची आता आम्ही 75वाले आहे दोघंही, त्याच्या आम्हाला सुविधा आहे. म्हणजे फ्री ऑफ कास्ट आहे समजा ST महामंडळामध्ये. रेल्वेमध्ये तशी फॅसिलिटी नाही ना. पहिले होती तर आता रेल्वेने बंद करून टाकली. तुमचं काय नाव? रोडे. राजू रोडे. तुम्ही कुठे राहायला? दिघीचं आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर हे होते सर्व ज्येष्ठ नागरिक दिघी या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी एक विरंगुळा केंद्र बनवण्यासाठी. हां, परंतु त्याला अजून स्टाईल वगैरे नाही आहे. बाकी सर्व आहे आमच्याजवळ. विरंगुळा केंद्र आमदारांनी दिलेलं आहे आम्हाला. त्याच्यावर आम्ही काही स्वतः पैसे खर्च करून आम्ही तिथे हे केलेलं आहे, व्यवस्थित अरेंजमेंट केलेली आहे बसायची. कलरिंग वगैरे मारला आहे. दुसरी गोष्ट अशी छोट्या प्रकारचं गार्डन केलं आहे, पण खाली फ्लोरिंग नाही आहे. त्याला म्हणजे स्टाईल पाहिजे आम्हाला. स्टाईल असली म्हणजे नाही काडी कचरा राहत नाही. स्टाईल असली म्हणजे व्यवस्थितपणा येऊन जाते. तसे स्टाईल वगैरे पाहिजे आम्हाला आता विरंगुळा कक्षामध्ये. आणि पेपर आता आमच्या प्रत्येकाच्या घरी पेपर आहे, परंतु पेपर असे 2-3 प्रकारचे जर पेपर आले, आता आम्हाला विरंगुळासाठी काय आवश्यकता आहे, पेपराचीच आवश्यकता आहे की नाही. बाकी आम्ही मासिक वगैरे ते काही वाचू शकत नाही. प्रत्येकाच्या घरी एकच पेपर असतो. 2-4 प्रकारचे पेपर असले तर आमचा वेळ चांगला जातो त्याच्यामध्ये. तर तुमचं काय म्हणणं आहे रोडे? असं काही नाही. काय नाही. हां, मग या ठिकाणी तुम्ही आता कुणाचे कार्यक्रम येते असेल तर कुठं साजरे करताय? आमच्या त्या आमचं पोलाईट ज्येष्ठ नागरिक म्हणजे पोलाईटची सोसायटी आहे ना, त्या सोसायटीची इथे सभा हे आहे. आणि म्हणजे मोठा 26 जानेवारी किंवा हे तुमचं 15 ऑगस्ट, गणेशोत्सव, हे सर्व कार्यक्रम सोसायटीमध्ये तयार करतात ते लोक.
आणि चांगल्या प्रकारे करतात. सोसायटी फार फिरा- चांगली आहे. फिरायला इथं गार्डन नाही का तुम्हाला हे नाही, गार्डन नाही आमच्याजवळ. अच्छा, हे समोरचं हे काय? त्यांच्या सोसायटीचं गार्डन आहे. म्हणजे तुमच्यासाठी गार्डन नाही आमच्यासाठी गार्डन नाही आहे. छोटं म्हणजे- गार्डन आहे हां. सोसायटीचं. तर पण तिथे मुलंच खेळतात. मोठ्या प्रकारचं म्हणजे बा फिरून आल्यानंतर थकलो बा आपण, तर तिथे गार्डन आहे, त्याचे बेंचेस आहे इकडे तिकडे कुठे. तर कॉर्पोरेशनने असे गार्डन तयार करून दिलं पाहिजे. हा, मग हे मागणी करणार नाही तुम्ही आमदाराकडं, नगरसेवकाकडे? जेणेकरून बा ज्येष्ठ नागरिक तिथे बसले पाहिजे. रोड मोठा झाला पाहिजे पुणे आळंदी रोड. हा 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 हा, ते होते आमदार करते ते. हा, हा. आणि रोड आहे मोठा. गार्डन पाहिजे ज्येष्ठ नागरिकाला. ते गार्डन म्हणजे सोसायटीचं गार्डन असते, ते मुलं खेळतात. तिथे बाया बसतात. सोसायटीचं गार्डन लहान गार्डन असते. मोठं जर गार्डन एखादी कॉर्पोरेशनने केलं हा हा आमच्या जवळपास कुठे, तर आम्ही लोक काय थकून बाहेरून आल्यानंतर तिथे बसू शकतो, गप्पा गोष्टी करू शकतो. आमच्या सोसायटीचे लोक, अवांतर लोकसुद्धा येऊन तिथे बसू शकतात. आता आमच्या इथे आमची सोसायटीचेच लोक बसणार आहे. तर या ज्येष्ठ नागरिकासाठी या ठिकाणी एक गार्डन आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी येथे एक एक लहान मुलांची शाळा हॉल, हे असे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे विविध मागण्या आहेत. आज या ठिकाणी आपण पाहणी करून त्यांचे सर्व जे मागण्या आहेत ते आमदार नगरसेवक यांच्याकडे आपण मांडणार आहेत का? हा, आमची स्वतःची जे हे आहे विरंगुळा कक्ष, त्याच्यामध्ये स्टाईल तर आम्ही मागणारच आहे. म्हणजे स्टाईल लावून द्या आम्हाला, म्हणजे मग तिथे कचरा काढी राहत नाही. कारण आजकाल सगळ्याच म्हणजे मागे गार्डन असल्यामुळे काही येऊ शकते नाही का. तिथे असं त्याच्यामुळे कचरा काढी वगैरे राहणार नाही. व्यवस्थित डिस्टन्सी राहील. आणि पेपर 2-3 प्रकारचे पेपर आले, तर पेपर आम्ही वाचून आमचा वेळ कसा तर चांगला वेळ आम्ही त्याचा घालू शकतो. धन्यवाद. जय शेष महाराष्ट्र न्यूज, संदीप धबडे, पुणे.